अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेले दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. एवढा महिमा या विठ्ठलाचा आणि पंढरपूरचा संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून दाखवून दिलाय. ते असं म्हणतात की सर्व प्रकारची पापं, सर्व प्रकारची जे काही आपल्या चुका असतील त्या सर्व इथं निघून जातील. केवळ एक वेळ इथलं दर्शन घ्या, पूर्ण मनानं इथं झोकून द्या, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच परमेश्वर दिसेल. तुम्हाला सर्व तुमच्या गोष्टी दिसून येतील आणि तुम्हाला खरंच एक पुण्यस्वरूप प्राप्त होईल. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगून देतात की अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती चंद्रभागा जरी आपण पाहिली तरी देखील सर्वच प्रकारची तीर्थ, ही पूर्ण प्रकारची तीर्थयात्रा घडल्याचं एक प्रकारचं पुण्य ही चंद्रभागा पाहूनच आपल्याला मिळतं. म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण तिथलं असतं आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या एक सकारात्मक जीवन देण्यासाठी, दिशा देण्यासाठी आवश्यक असतात. अवघीच पापे गेले दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. एकदा का तुम्ही पंढरी पाहिली की तुमचे सर्वच पाप नष्ट झाल्यास जमा असतात. कारण ह्या गावाचा महिमा किंवा ह्या गावातलं एखाद्या गोष्टीचं सान्निध्य, संपर्क एवढा छान असतो की तिथे गेल्यानंतर आपण आपले सर्व दुःख, व्याधी, समस्या, अडचणी सोडून देतो आणि एका निवांत क्षणाला आपण अनुभवत असतो. एक सुंदर असं जगणं किंवा सुंदर असा दिवस आपण तिथं घालवत असतो. हा दिवस, हे जगणं, हे तिथलं वातावरण ठरवत असतं. एखाद्या ठिकाणचं वातावरण, मंदिरातलं वातावरण किंवा एखाद्या गावातलं वातावरण एवढं प्रसन्न करतं आपल्याला की आपण चहूबाजूंनी पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेनं भरून जातो. मनात नकारात्मक विचार येत नाही, ते डिप्रेशनची अवस्था येत नाही. मन अगदी प्रफुल्लित, ताजतवानं आणि प्रसन्न राहतं. परिणामी आपलं शरीरसुद्धा चांगलं, शुद्ध, तजेलदार राहतं. विचार चांगले घडतात, आपल्याकडून कार्य चांगलं होतं. एक प्रकारे पुण्यसंचय व्हायला तयार होतो. चांगलं कार्य करण्यासाठी मनामध्ये उभारी आणि प्रेरणा येते. खचलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठीचा एक सहारा आपल्याला भेटत जातो, ते केवळ अशा गोष्टी केल्यानंच. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की एक वेळेस तुम्ही पंढरी या, संपूर्ण वैकुंठ तुम्हाला भेटल्यासारखं होईल. संपूर्ण तुम्हाला चांगलं प्रकारचं एक तीर्थक्षेत्र केल्यासारखं होईल. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. म्हणजे आपण जेवढं काही संतांना भेटायचा प्रयत्न करू तेवढं कमीच आहे. प्रत्येक संत काही ना काही कार्य करत असतात आणि त्यांची सकारात्मकता आपल्याला देत असतात. प्रत्येक संतांकडून आपण घेताल तेवढं कमी आहे. आपली झोळी कमी पडते, परंतु संत तेवढे जास्त आपल्याला देत राहतात. म्हणून सर्व संतांना भेटणं प्रत्येकाला प्रत्येकच वेळी शक्य नसतं. फक्त तुम्ही एकदा पुंडलिकाचं दर्शन घ्या, तुम्हाला सर्व संत भेटल्याचं समाधान प्राप्त होईल. सर्व संतांना तुम्हाला आशीर्वाद मिळतील. केवळ एकदा पुंडलिकाचं दर्शन घ्या. एवढी महिमा संत तुकाराम महाराजांनी पुंडलिकाची, विठ्ठलाची, चंद्रभागेची आणि या पंढरपुराची सांगितली आहे. पुढे अजून जाऊन ते असं म्हणतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. ह्या विठ्ठलाचं सावळं रूप आपल्या मनामध्ये जेव्हा आपण साठवून ठेवतो तेव्हा आपल्याला ह्या जन्माला आल्याचं सार्थक लाभतं. कारण मनुष्य म्हणून आपण देह जो प्राप्त केलेला असतो, ह्या देहाकडून खरंच काय काय कार्य केले गेल्या पाहिजे, किती प्रकारे पुण्य केलं पाहिजे, चांगलं कार्य केलं पाहिजे, वाईट कार्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, परावृत्त झालं पाहिजे, हे केवळ ह्या विठ्ठलाकडे पाहून आपल्याला ठरवता येतं. जी खचलेली अवस्था असते, आपल्या पाठीमागं कोणीतरी आहे, तो साक्षात भगवान विठ्ठल आहेत, तो साक्षात ईश्वर, आपला देव परमेश्वर हा विठ्ठल आहे. हा विठ्ठल आपल्याला चांगल्या गोष्टी देऊ शकतो, आपल्याला एक सकारात्मकता देऊ शकतो. एवढी चांगली ऊर्जा ह्या विठ्ठलामधून आपल्याला भेटते. म्हणून ते म्हणतात की तुमचं ह्या जन्माला आल्याचं सार्थक होईल. आपल्याला विठ्ठल भेटल आणि हे विठ्ठल दिसल्यानंतर एकदा विठ्ठलाचं मनमोहक रूप तुम्ही साठवून घ्यावा. हे सावळं रूप आपल्याला एवढी प्रेरणा देत राहतं की मनावरची सर्व मळप दूर निघून जाते, मन प्रसन्न होऊन जातं. म्हणून एकदा तरी आपण देवाला स्मरून दिवसाची सुरुवात करावी, आपलं कार्य करत राहावं. नक्कीच परमेश्वर आपल्याला योग्य दिशा देत राहील, यात तीळ मात्रही शंका उरणार नाही. जय जय रामकृष्ण हरी.